माहूर किनवट तालुक्यात अतिवृष्टी तसेच ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून लावलेलाही खर्चही निघणे अवघड असल्याने शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देऊन हेक्टरी 1 लाख रुपये मदत तात्काळ द्यावी अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली आहे। मागील 3 दिवस माहूर किनवट तालुक्यात प्रचंड पाऊस पडल्याने नदी नाल्याकाठच्या सर्व जमिनी खरडून गेल्या असून सखल भागात अद्यापही पाणी साचलेले असल्याने उभे पीक उगवणी लायक राहिलेले नाहीत। त्यामुळे दरवर्षी नुकसान सहन करणारा शेतकरी या वर्षीही पडलेल्या पाण्यामुळे पुन्हा केलेला खर्च मातीमोल होऊन कर्जाच्या खाईत लोटल्या गेला आहे। आमच्या शेतात सर्व केलेले आहे, खत टाकलं, फवारण्या सर्व केल्या, ऐन वेळेला एवढा पूर भयानक आला की आमच्या हाती काहीच लागणार नाही। आता म्हणजे सर्व पलाटी उपटून गेले झाली, तर काहीच राहिलं नाही, झाडाला काहीच राहिलं नाही, मुळं पूर्ण हल्ले गेले, वॉटर लागली झाली, पूर्ण नष्ट झाली, पानाला चिखल लागल्यामुळे ते सगळं काहीच होऊ शकत नाही। म्हणजे याच्यात अजून सर्व जमीन हे खरडून गेलेली आहे आणि खरडून भरायला आम्हाला किती पैसा लागते, किती मेहनत लागते ते आम्हाला खूप म्हणजे आमचं हे होणार आहे। आणि आपण आता म्हणजे कापसाच्या शेतामध्ये आहोत, अशाच प्रकारे तूर, मूग, उडीद आणि सोयाबीन बी खराब झालेला आहे। अजून जांभवाडी गेली, फळबाग बी पण गेली। या शेतकऱ्याचं पूर्ण फळबाग बी गेलं। आता शासन यांना मदत नाही केली तर मग काही खरं नाही। शासनाकडे मागणी करूनही तात्काळ सर्वेक्षण सुरू करण्यात आले नसल्याने शासनाच्या कारभाराप्रती नाराजी व्यक्त केली। यावेळी त्यांनी माहूर तालुक्यातील जास्त प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून तात्काळ पंचनामे करून शासनाकडे सादर करण्याचे सांगितले। आता हे 100% गेलेले आहे, म्हणजे याच्यामध्ये काही पीक शेतकऱ्याच्या हातामध्ये येणार नाही। आणि आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे किनवट आणि माहूरमध्ये जवळपास 80% शेतं या प्रकारे गेलेले आहे। आणि आमची एकच मागणी आहे की अशा शेतांना तुम्ही खरडीमध्ये टाका, जेणेकरून शेतकरी हे जे पूर्ण गाळ वगैरे वाहून गेली ते बराबर करेल, बांधबंदिश करेल आणि बाकीचे सर्व शेतं सरसकटमध्ये घ्या। आणि माझी तर अशी मागणी आहे की सरसकट हेक्टरी 1 लाख रुपये तरी कमीत कमी शेतकऱ्यांना शासन मदत करायला पाहिजे, जेणेकरून उद्ध्वस्त झालेला शेतकरी काहीतरी स्टँड होईल। आणि शेतकरी जेव्हापर्यंत स्टँड होणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला खायला भेटणार नाही काही, तर शेतकऱ्याकडे शासनाने पाहायला पाहिजे। हे एक विनंती आपल्या माध्यमातून शासनापर्यंत ही आवाज पोहोचायला पाहिजे। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, तालुका अध्यक्ष मेघराज जाधव, माधव पाटील हडसणीकर, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते, मारुती रेकुलवार, मनोज कीर्तने, विनोद राठोड, कुंदन राठोड, सय्यद अली, अमित यवतीकर यांचे सहकार्यकर्ते शेतकरी बांधव उपस्थित होते। उधर पकाना खाना करते उधर बहुत पानी होगा था, वहाँ से निकल गए हम और यहाँ चट पर भी पानी आ गया हमारे, हम फजीती से निकले, इतने पानी में बाहर निकले। अभी तक कौन कौन मिलने को आया था आपने को? हाँ, वो सरपंच पटेल बाहर का कोई नहीं, बाहर का कोई नहीं आया, खाली साहब आए, या अभी साहब आए वाले आमदार साहब आए, तहसीलदार वगैरह आए थे, तहसीलदार कोई नहीं आया, पटवारी साहब भाई आई थी, कल आके लेके गई, बस बाकी की तरफ कुछ भी नहीं। अभी के आमदार आए थे? अभी के अभी के आमदार आना जीना नहीं, सब बिका हमारा सामान, सब फ्रिज सब फ्रिज बिक गया हमारा, बड़ा पलंग सोफा सब बच्चे के सामान सब बिक गए। आमच्या किनवट माहूर मध्ये 30 तारखेच्या रात्री म्हणजे 1 तारीख आणि 2 तारीख भरपूर पाऊस पडला आणि त्याची नोंद बी आहे। 100 मिलीमीटरच्या वरती पाऊस पडला, काही मंडळामध्ये 90 मिलीमीटरच्या वरती पाऊस पडला आणि शासन सांगतो की 65 मिलीमीटरच्या वरती पाऊस पडला तर ते सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत करणार। तर त्याच्याबद्दल माझी एकच सांगणं आहे शासनाला की कमीत कमी हेक्टरी 1 लाख रुपयाची तरी मदत करायला पाहिजे। आज शेतकरी एकदम उद्ध्वस्त झालेला आहे, हवालदिल झालेला आहे, पूर्ण शेतं झोपलेले दिसतात आम्ही शेतामध्ये गेले तर। आणि आज बी पाणी वॉटर लॉगिंग झालेली आहे, त्यांचे मुळं जमीन सोडलेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच पिकणार नाही। 10-12 दिवसानंतर मुख्यमंत्री आणि डेप्युटी मुख्यमंत्री आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी फेसबुकवर अनाऊन्स केलं होतं की सरसकट आम्ही यांना मदत करू म्हणून. आणि काल तर कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब त्यांनी अनाऊन्स केलं, माझ्याजवळ क्लिपी आहे की 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला त्यांना आम्ही सरसकट पैसा देऊ. तर ते सरसकट पैसाही लवकर द्यायला पाहिजे. नाही, आमचे सर्व लोकांनी केले, भरपूर लोकांनी आयडी लॉगिंग केले. काही लोक 72 तास, आता काही जागेवर काल बी पाऊस पडला भरपूर, तर ते लोकही करत आहे आज. हो नाही, कालावधी वाढून नाही दिलं तरी होत आहे, पण शासन कालावधी वाढून द्यायला पाहिजे. काही माणसं थांबलेले होऊन जातात. आणि आज तर आता बघता बघता एक फोन आला की बँकवाले केवायसी करून घेत नाही आहे. रांगाचे रांगा आहे किनवटमध्ये, तर मोठे मोठे रांगा लागलेले आहेत. तरी आगाऊचे काय धंदे करतात कळत नाही. तिथे 2-4 काउंटर ठेवायला पाहिजे बँकेमध्ये. केवायसीचा प्रॉब्लेम आहे. हा, केवायसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. पीक विम्याचं जेव्हा आपण अपलोड करायला चालू तिथं पण नेट बंद राहते. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.